सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगेल की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी युनोमध्ये योग दिवस जगभर त्या ठिकाणी साजरा व्हावा म्हणून त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला। एकमुखानं तो पास झाला आणि 21 जून या दिवशी जगभरामध्ये योग दिवस म्हणून करोडो लोक योग त्या ठिकाणी करतात। आणि या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की 2015 पासून योग दिवस सुरू झाला। हा 11वा योग दिवस 21 जूनला त्या ठिकाणी येणार आहे। तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हावा म्हणून 100 दिवस अगोदर आम्ही काउंटडाऊन प्रोग्राम त्याचा त्या ठिकाणी तयार केला आणि देशाच्या 4 भागामध्ये दर 25 दिवसांनी असे मोठमोठे योगाचे इव्हेंट 21 जूनच्या अगोदर घेण्याच्या आम्ही तारखे निश्चित केल्यात। पहिला इव्हेंट दिल्लीला झाला, दुसरा भुवनेश्वरला झाला। आता हा 50 दिवस 21 जूनला बाकी आहेत। हा नाशिक आपल्या या पुण्यभूमीमध्ये होत आहे आणि दुसरा जो 25 दिवस अगोदरचा जो योग दिवस होणार आहे तो पांडिचेरीला होणार आहे। म्हणजे देशातल्या 4ही कोपऱ्यामध्ये आपण करण्याचा तो प्रयत्न करतो आहोत। योगाच्या बाबतीमध्ये जर सांगितलं झालं, आपण जो विचारलं, योगाच्या बाबतीमध्ये माझा अनुभव असा आहे की योग हा शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण योग करतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह असं म्हटलं जातं। कुठला आजार होऊ नये म्हणून योग। आणि मला वाटते की आता योगाचा प्रचार प्रसार घराघरापर्यंत झालेला आहे आणि सर्व लोक योग करायला लागलेले आहे। माझाही अनुभव योगाच्या बाबतीत अतिशय चांगला आहे। सकाळी 1 तास योग केल्यानंतर दिवसभर अतिशय प्रसन्न आणि माणसामध्ये ऊर्जा त्या ठिकाणी राहते। सर, या सगळ्या योगाच्या निमित्तानं हे 50 दिवसांचं काय नेमकं नियोजन असणार आहे? कारण 50 दिवसानंतर हा योग दिवस साजरा केला जागतिक जागतिक आजपासून 50 दिवसांना म्हणजे 21 जूनला जागतिक योगा दिवस 21 जून त्या ठिकाणी येईल आणि हा 11वा योग दिवस असल्यामुळं आपण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी साजरा करतो आहोत। कारण की योग ही आपल्या देशाची अतिशय प्राचीन पारंपरिक साधना त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि आपल्या देशातूनच मोदीजीच्या कल्पनेनुसार जगभरामध्ये आपला हा योगा आज लोक त्या ठिकाणी करत आहेत। आणि 21 जून या दिवशी देशभरामध्ये जवळपास 1 लाख ठिकाणापेक्षाही जास्त ठिकाणी या योगाचे कार्यक्रम आणि इव्हेंट त्या ठिकाणी घेतल्या जातील। आज तुम्ही पाहिला असेल की आम्ही योग संगम या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला लोकांना त्याच्यामध्ये आपल्याला एंटर होता येईल किंवा आपल्याला त्या ठिकाणी किती संख्यामध्ये आपण योग केला याची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला देता येईल, जेणेकरून 21 जूनला आपल्या देशभरामध्ये किती कोटी लोकांनी योगा केला याचा अधिकृत आकडा यायला थोडी आपल्याला मदत। सर, आपली एक मध्यंतरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। संभाजीनगरचे एक व्यक्ती आहे, त्यांनी या सगळ्या दरम्यान संताप व्यक्त केला होता। खरं तर आता पेहलगामच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त केला जातोय। एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या दरम्यान काय आता सध्या नाही, तुम्ही ती पूर्ण क्लिप ऐकली? हो, तो काय बोलला ते ऐकलं? तो आपल्या देशाच्या गृहमंत्र्याबद्दल कोण्या शब्दात बोलला? मी किती संयमानं बोलत होतो, हो बुवा तुझा निरोप देतो, सांगतो, करतो। आता आणि तो माणूस कोण आहे हे तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की त्याचा तो धंदा आहे। कोणाला तरी असं उचकावायचं, कोणाच्या तरी तोंडातून एखादा चुकीचा शब्द काढून घ्यायचा आणि त्या क्लिप व्हायरल करायच्या, ही स्टंटबाजी करणारा तो माणूस आहे। त्याला तुम्ही लोक बी इतकं महत्त्व देता म्हणजे मला नवल वाटते जरा ते। कारवाई वगैरे करणार आहात का आपण? जर तुम्ही म्हणतात की देशाच्या गृहमंत्र्याच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचं जर विधान केलं असेल तर या सगळ्या संदर्भामध्ये जर अशा व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे ना? आता ठीक आहे, आता त्याच्या याच्यावर आता एखाद्या माणसात तो काही एकदा पहिल्यांदा केले ना त्याचा तो मूर्खपणा नाही। वारंवार त्याच्या जर तुम्ही यूट्यूबवर गेले तर कितीतरी क्लिप त्या ठिकाणी दिसतील आणि एखाद्या वेळेस चुकून तुम्हाला जरी त्याचा फोन आला ना तर तो तुम्हाला इतक्या व्यवस्थित उचकावल की तुमची बी क्लिप एखादी व्हायरल पुढच्या काळात होऊन जाईल। सर, आपल्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक NHMच्या कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून त्यांचं वेतन मिळालेलं नाही आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणींसारख्या योजनांमुळे फटका बसल्याची चर्चा आहे। हे बघा, लाडक्या बहिणीचा आणि NHMचा मला वाटते तेवढा काही संबंध नाही। NHMच्या ज्या योजना आहेत
त्यामध्ये केंद्र सरकारचा 60% वाटा आणि 40% राज्याचा वाटा अशा केंद्र पुरस्कृत त्या योजना आहेत. त्याच्यातून NH1च्या माध्यमातून आरोग्याच्या सुखसुविधा, त्याचं अपग्रेडेशन आणि ह्या सगळ्या लोकांच्या गावड्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यासाठी केंद्र सरकार त्याला NH1च्या माध्यमातून मदत करत असते. यांचे जे मागच्या वर्षीचे प्रस्ताव होते त्याचे संपूर्ण निधी दिलेले आहेत. आता पगार कसे थकले काय थकले याचा मला राज्याकडून आम्ही माहिती घेऊ आणि लवकरात लवकर त्यांचे पगार कसे होतील याची काळजी घेऊ.